कृष्ण हरे
लोचनी सुख झालो साधनी क्षणाची करावा समय साल हरिभक्त
क्षण
क्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागम धरुणी आवडी करावी तातडी परमार्थे तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गिरनादा उमा शंकराचे सुधाचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवता दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणमजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माझे दंडवत
आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग नमन करुणी सगळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या बोल्या बाळा चालवी सगळ्या नामा म्हणे क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्याच परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित आता आपल्यात नसलेले कैलासवासी डी.बी. पाटील होटाळकर म्हणजेच दिगंबरराव भाऊरावजी पाटील यांच्या जयंती निमित्ताने दत्तात्रयजी पाटील शिवराजजी पाटील त्यांचा सर्व पाटील परिवार त्या परिवाराच्या वतीनं मिळालेलं हे निमंत्रण आमचे पत्रकार पांडे साहेब यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने तुम्हा आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान औसेकर महाराज ते आज या ठिकाणी उपस्थित आहे. पूजनीय गोरक्षनाथजी महाराज औसेकर त्यांना प्रथमतः मनोभावे वंदन करतो. माळा कोळीचे महाराज, जॅकेटवाले पांचाळ महाराज, बासरीवाले महाराज, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, इकडचे सर्व टाळकरी गायनाचार्य विठ्ठल महाराज, वसंत महाराज, काशीनाथ महाराज, इकडचे सर्व महाराज, इकडचे गायनाचार्य महाराज, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, त्या सर्वांना पुन्हा एकदा व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. काही महाराजांची गुणीजनांची नावही मला माहिती नसेल, पण सर्वांच्या प्रती पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे. त्या सर्वांना एकदा व्यासपीठावर मनोभावे वंदन. उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, बऱ्याच कथा ज्या नांदेडला झाल्या, ज्यांनी आतापर्यंत नियोजन केली ते पोखरनाजी साहेब ते आहे, वंदनीय कादगावकरजी पाटील साहेब त्याही दिवशी आले, तुम्ही नव्हते तरी त्यांनी समारोप केला बरं का पोखरनाजी. सुगावेकर, इकडची सगळी मान्यवर मंडळी, पुढे बसलेल्या माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, शाळेतले छोटे छोटे विद्यार्थी, त्यांना शिकवणारे गुरुजन, शूटिंगवाले, एक नंबर साऊंड सिस्टीम, तुम्हालाही धन्यवाद.
अतिशय सुंदर नियोजन संयोजक मंडळीने केल्याबद्दल धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते विविध क्षेत्रातील सर्व मंडळी येऊन या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवल्याबद्दल संयोजक मंडळीच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाण सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे त्यांचं सर्व कार्य इथे बसलेल्या सर्व श्रोते मायबापाला ज्ञात आहे. आपल्याला अति परिचयामुळे त्याचं महत्व वाटत नाही एवढं लक्षात ठेवा. व्यक्ती गेल्यावर त्या व्यक्तीचं महत्व कळत असतं. अति परिचय खोटा मान राहत नाही प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही लघु शशी द्वितीयचा वंदिती सर्व भावे म्हणून सखया रे दूर देशी राहावे. अति परिचयात अवज्ञा भवती. अति परिचय झाला की त्याचं महत्व वाटत नाही. म्हणून पोखरणाजी बीजेच्या दिवशी चंद्राची कोर पश्चिम दिशेला अख्ख्या नायगावच्या महिला ओवाळतात. एकमेकीला घाई चला लवकर लवकर चला उशीर केला तर महिनाभर नाही पुन्हा दिसायचं. बीजेची कोर चंद्राची पुरं गाव ओवाळतं. दररोज 6:30 वाजता सकाळी एवढा तांबडा गोळा सूर्याचा पूर्व दिशेला त्याला चुकून कोणी शालू टोकत नाही. काय कारण हे महिन्यानं येतं ते रोजचं आहे. अति परिचय खोटा मान राहत नाही प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही लघु शशी द्वितीयचा वंदिती सर्व भावे म्हणून सखया रे दूर देशी राहावे. तुमच्या भाषेत सांगतो जावाय असावा पोखरणाजी पण दूरचा पाहिजे. दूरचा नाही वर्षातून एखाद्या वेळी येणारा पाहिजे मग जावयाला महत्व. दूर जवाई देव बराबर गाव जवाई आधा घर जवाई गधे बराबर जो चाहे सोलादा. दूर जवाई देव दूरचा पाहिजे मग देवासारखं महत्व त्याला. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल
तर सासू दरवाजात उभी राहून, ए जावाया, ते तांबडी बादली भरली नळावर, माझीच आहे आणि येताना, इतका दर्जा. अति परिचय खोटा. जे चंदन आपल्याला बघायला मिळत नाही पांडेजी, ते मलयागिरीवर आहे. त्या चंदनाची परीक्षा आहे. आपल्या नशिबाला जो बुक्का आहे ना, तो खरा बुक्का नाही. अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का का शब्द लिहिला? तुळशीचे लाकडं जाळून तयार केलेला बुक्का सुगंधी असतो. औशेकर बाबा, आपल्या नशिबाला जो बुक्का तो येड्या बाबळीचा असतो. एवढं अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का. तसं चंदन. 1 क्विंटल तेल तापवा, उकळतं तेल, हात घातला तर त्याच्यात कातड सोलून निघल. अशा उकळत्या तेलामध्ये त्या चंदनाच्या तेलाचा 1 थेंब टाकला की एका क्षणात क्विंटलभर उकळणारं तेल थंडगार झालं पाहिजे. ही ताकद ज्याच्यात आहे त्याचं नाव बावण चंदन. बुंद एक क्षण शीतळ करी, तापलिया तेला बावण चंदन बुंद एक क्षण शीतळ करी. त्या बावन चंदनाच्या तेलाचा 1 थेंब एका क्षणात क्विंटलभर उकळतं तेल थंडगार करतो. त्याचं नाव आहे बावण चंदन, जे आपल्याला बघायला मिळत नाही. पण त्या जंगलात राहणारी भिल्ल जमातीची म्हातारी रोज 2 वेळेला त्या चंदनाच्या सरपणावर स्वयंपाक करते. का? याला म्हणतात अतिपरिचय. विठ्ठल. तसं व्यक्तीचं आणि आपला अतिपरिचय झाला की महत्व कळत नाही, महत्व ती गेल्यावर कळतंय. हे सर्वांच्या बाबतीत घडलेलं आहे. आता कोणती दिंडी निघू द्या, 2 संतांचं भजन, ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. ऐक नाही कोणाला, आता ज्ञानबा तुकाराम म्हणतोय 24 साली त्याला गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळाला. मंबाजी बुवानी काठीणी बदललंय सर्वांना माहिती आहे. म्हणून व्यक्ती गेल्यावर त्याचं महत्व कळत असते. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं लेकिन उनकी याद आती है. तेव्हा स्वर्गीय लिगांबरजी पाटील त्यांचा हा जयंतीचा कार्यक्रम आहे आणि त्यांनी जीवनभर जे परोपकारासाठी कार्य केलं त्याची ही पोच पावती आहे. संताच्या भाषेत जन्मा आलो त्याचे, जन्मा आलो त्याचे, आज फळ झाले साधे, आज फळ झाले सार्थक केला त्याने. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले. पहा, पोखरणाजी जन्माला आला त्याला जायचंच आहे.
आपण त्यासाठीच आलो. माझा सहज प्रश्न आहे, तुम्ही इथे 8 वाजता एकत्रित आला कशासाठी? कीर्तन ऐकण्यासाठी मलाही माहिती आहे, पण सुगावेकर 10 वाजता आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी. नायलॉनच्या दोरीनं जरी बांधून ठेवलं नायगावच्या लोकांनी तरी दोऱ्या तोडून माणसं घरी जातील. म्हणजे एकत्रित आलो हे विभक्त होण्यासाठी. तसंच आहे, केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप, एक मुसाफिर हम है एक मुसाफिर आप. आपण जे एकत्रित आलो ते विभक्त होण्यासाठी आलो. प्रत्येकाला जावं लागतं. जन्म झाला, मृत्यू ठरलेला आहे, त्याच्यात वशिलेबाजी चालत नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा ज्याचा बाप होता आणि कृष्णजी सारखा ज्याचा मामा होता, त्याही अभिमन्यूला वशिल्यानं मारण टाळता आलं नाही. कोणाला? अर्जुनासारखा बाप आहे, श्रीकृष्ण ज्याचा मामा आहे. मग भगवान कृष्णाचा भाचा जर मेला पोखरणाजी, तर आपला मामा माझी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ आहे का लेखा? कोणी असू द्या. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोकी. पीर मर गए, तपी सन्यासी मर गए निर्ला जोगी. तपी सन्यासी मर गए निर्ला जोगी. तपी सन्यासी मर गए निर्ला जोगी. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. तीन लोग पर छत्र विराजे, लूटा कुंज बिहारी. कहत कबीरा सो भी मर गए रहत कौन विचारी. कोणी असू द्या, प्रत्येकाला जावं लागणार आहे. आयुष्य संपलं ना, डॉक्टरची लाईन उभी करा. आणि आयुष्य उरलं ना, त्याला रोगोरची बाटली पाजा तरी मरणार. मग असं करू नका, आपण सांगतो. आयुष्य आणि ते किती असू द्या. अरे आपलं कशात बसतंय पोखरणाजी? एका बाबाचं आयुष्य सांगतो मी. 1,60,30,10,10,700 वर्षे आणि 9 महिने. आकडा लक्षात आहे का पांडेजी? 1,60,30,10,700 वर्ष आणि 9 महिने हे आयुष्य हिरण्यकश्यपूचं. 1,60,60,00,000 देखा 30,00,000 सहस्र लेखा. 7 सेते 9 मास बापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. बरं, नुसतं आयुष्य नव्हतं, त्यानं अटी घातल्या होत्या. आतमरण नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, नारीकडून नको, नराकडून नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको. एवढ्या अटी घातल्या. दिवसा मरण नको, रात्री नको, तर संध्याकाळी धरला. अस्त्रानं नको, शस्त्रानं नको, नखानं फाडला. आत नको, बाहेर नको, दरवाजात धरला. नराकडून नको, नारीकडून नको, तर नरसिंह झाला तरी मारला. मग आपला कशात हिशोब लावता? आयुष्य संपलं की एक दिवस सर्वांना जायचं आहे. मग आयुष्य म्हणजे काय? आयुष्याची व्याख्या काय आहे? आयुष्याची व्याख्या 100 वर्षे ही व्याख्या होत नाही. प्रत्येक युगात एक शून्य कमी झालं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य माणसाला होतं सत्ययुगात. शून्य कमी झालं 10,000 वर्षे त्रेतायुगात. पुन्हा शून्य कमी झालं 1,000 वर्षे द्वापार युगात. पुन्हा शून्य कमी झालं 100 वर्षे कलियुगात. आता 100 वर आलं बरं का. आता इथे जमलेल्या आपण सर्व देवाला प्रार्थना करू, देवा आता मात्र शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात ना, मग बाकीचे उद्योग शेत गणिले. अरे ही मर्यादा आहे. आयुष्याची व्याख्या होत नाही.
बर मग आयुष्य म्हणजे काय? जन्म झाल्यापासून मरेपर्यंतच जगणं, याचं नाव आयुष्य आहे. मग एखाद्याला 5 वर्षाचं असेल तेही आयुष्य, 105चं असेल त्याचंही नाव आयुष्य. विठ्ठल आणि आयुष्य हे काळाचं खाद्य आहे. थांबत नाही ते. बरोबर करू आपण. पांडेजी तुम्ही टेन्शन घेऊ नका. आज माझं भाग्य आहे पूजनीय औशेकर बाबा श्रोत्याच्या रूपात बसले, हा त्यांचा मोठेपणा आहे आणि या घराण्याचं ते श्रद्धास्थान आहे. आनंद आहे. मोठी मोठी मंडळी आलेली आहे. त्यांना आता कितीक वेळ थांबायचं हे मलाही नाही काय. पोखरनाजी जायचं असेल ना, सध्या धावपळ आहे, असं काय करतात तुमच्या मागे? नाही ठीक आहे, 10 पर्यंत थांबले तर मग बरंच झालं. हा ना, सगळ्या नांदेड जिल्हा इथे येऊन बसला ना, मग बाकीचं कसं होईल? करू आपण. हा, अजून 1 तास बसावं लागते. ठीक आहे. विठ्ठल जीवन म्हणजे नदी आहे बरं का पांडेजी. जीवन रूपी नदीचा उगम कुठे? जन्मरूपी पहाडावर आहे. जाऊन मिळते मरण रूपी समुद्राला. जन्मरूपी पहाडावर उगम पावणारी जीवन रूपी नदी मरण रूपी सागराला जाऊन मिळते. सुख आणि दुःख या नदीचे 2 काठ असतात. सुख शांतरम दुःख, दुःख शांतरम सुख, म्हणून दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापाव्या लागतात. त्याचं नाव जीवन आहे. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, तुम्ही सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. त्याला नाईलाजानं झापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण 10व्याला. हे दोन्ही घडतं ज्याच्यात, त्याचंच नाव जीवन आहे. कबू हासे कबू रोवे. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेलं प्रेत चौघाणी खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चाललाय. मागचा समाज रडत निघाला. राम बोलो भाई राम, राम नाम सत है. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतो आणि तरणी बांड पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. असंच जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दूल्हा घोडे चढ रहा. म्हणून सुख आणि दुःख हे जीवन रूपी नदीचे 2 काठ आहे. जन्म हा पहाड आहे, मरण समुद्र आहे आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे. हे लक्षात ठेवा. गेली ऐसी घडी पुन्हा नाही. आजचा दिवस गेला पुन्हा नाही आणि ते सारखं वाहत आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा. कसे महाकाळ जात आहे पहा. इथे जो पहा शब्द आहे ना, तो डोळ्यानं पाहायचं नाही. इथे पहा शब्दाचा अर्थ होतो विचार करा. हे मराठी समजून घ्या. म्हणजे आता तुम्हाला एक
पाठ आहे सर्वांना. पहाते पांडव अखंड वनवासी. पहाते पांडव म्हणजे इथून चष्मा लावून पहा बरं, दिसते का पांडव? पाहायचं नाही, पहा म्हणजे विचार करा. पांडव अखंड वनवासी. अरे रात्रंदिवस पांडव भजन करत होते, तरी त्यांना वनवासात असं समजू नका की भजन करणाऱ्याला प्रारब्ध चुकत असते. नाही, ते ठरलेलं आहे. कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. हा, तुम्हाला काय वाटतं? नदीच्या काठाला बसलं दिवसभर पाणी बघितलं म्हणजे काय तहान लागत नाही का? त्याचं भजन केलं काय प्रारब्ध संपत नाही? मग फायदा काय? फायदा काय भजनाचा? फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येते, हा भजनाचा फायदा. नाही तर पांडव एवढे ऐश्वर्यात, द्रौपदी ऐश्वर्यात, पण 12 वर्षे हरणाची कातडे गुंडाळून कंदमुळे खाल्ली द्रौपदीनं, तळ्यावरून माठामध्ये डोक्यावर पाणी आणलं. एवढं दुःख भोगलं तरी पांडवांनी रोगोर घेतलं नाही, द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही. हे ताकद भजनाची आहे. विठ्ठल इथे शब्द आहे पहाते पांडव. म्हणजे अरे पांडवांचा विचार करा. रात्रंदिवस भगवान त्यांच्या सोबत असून सुद्धा त्यांना दुःख भोगावं लागलं. म्हणून पहा शब्दाचा अर्थ विचार करा. तसं आयुष्य जात आहे, पहा. पहा म्हणजे आजचा दिवस गेला तो पुन्हा नाही. आयुष्य जात आहे, पहा. हे महत्व कळत नाही. आयुष्याचा मूळ घटक काय आहे? आयुष्याचा मूळ घटक पोखरणाजी श्वास आहे. आता पोखरणाजींनी बरेच कीर्तनं ऐकले. मला वाटते त्यांनी जर सहज मनात आणलं तर तेही कीर्तन करू शकतात, इतके कीर्तन ऐकले. पण ते आपल्या आपल्या क्षेत्रातच बरं आहे बरं. हा, काय आमच्या महाराज मंडळीलाही लोक म्हणतात उभं राहायला हरकत नाही का? और तुमच्या मागं खूप समाज आहे. अरे समाज या क्षेत्रात तू उभा आहे म्हणून समाज आहे, हे का नाही? ज्याचं त्याचं क्षेत्र त्याला शोभत असतंय. ते सहज बोलले ना. आता रामायणात साहेब होते, मोठे साहेब होते. हा, सहज बोलले. ते दशरथ जी म्हणाले, अरे कैकई तू तो बोलती थी मेरा राम साधु है, अभी भी बोलती महाराज राम साधु है, तो साधु को जंगल क्यों भेज रही? साधु जंगल में शोभा देता महाराज, सिंहासन पे नहीं, साधु जंगल में शोभा देता है. त्याचं त्याचं क्षेत्र आहे. म्हणून लक्षात ठेवा. त्याला वाटतं एवढे लोक माझ्या पाया पडतात, आता उभं राहायला हरकत नाही. अरे इथे जो उभा राहतो तोच उभा राहतो, तिथे जो उभा राहतो तो पडतो. त्याच्या मागे तो शब्द इथं. म्हणून लक्षात घ्या, ज्याचं त्याचं ते क्षेत्र ठरलेलं आहे. म्हणून तुमचं तुम्ही करा बरं का पोखरणाजी, आमचं आम्ही. ठीक आहे. मूळ घटक श्वास आहे. माणूस बसला म्हणजे मिनिटाला 15 श्वास टाकतो. अरे का? दिवसाचे 21,600 होतात. घरी गेल्यावर जमलं तर हिशोब, नाही तर इथेही करा ना, काय हरकत आहे? शाळेतलं कीर्तन आपल्याला हिशोब करा, काय करत आहे पोरो? हिशोब करा. 21,600 श्वास दिवसाचे, मिनिटाला 15 म्हणजे एका तासाला 900. दिवसाचे 12 तास 10,800, रात्रीचे 12 तास 10,800, म्हणून 21,600. 21,600 दम जात आहे दिन रात. रात्रंदिवस मिळून माणसाचे श्वास 21,600 चालले. 21,600. मग आता एका श्वासाची किंमत नाही करतायत तर आयुष्याची काय करता? एका श्वासाची. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढान मुलंबाळ नाही, खाली टाकलं. म्हातारं 90चं होतं तेव्हा म्हातारी जवळ येऊन म्हणाली, कसं होईल आता? अजून मेलं नव्हतं. कसं होईल आता? किती दिवसापासून म्हणत आली मी, नाही माझ्या बहिणी तुमच्या भावाचं दत्तक घ्या. म्हातारं गरम डोक्याचं होतं. मेलो नाही अजून, आण गावातले लोक बोलवून. सुगावेकर प्रतिष्ठित लोकांना बोलवून आणलं. पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं. दत्तकपत्राचं वाचन झालं आणि म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला. बाबा इथं 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 सही करा. दत्तकपत्रावर म्हाताऱ्यानं पेन टेकवला, बिना सहीचा मेला. माझा जाहीर प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास? नाही ना.
अरे मग जिथं नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही असे 21,600 आपले दिवसाला चालले. असा 30 दिवस महिना, 12 महिन्याचं वर्ष, 100 वर्षाचं आयुष्य जात आहे. चाललं लक्षात ठेवा, चाललंय. गेली ऐसी घडी पुन्हा नाही. आणि आयुष्य हे काळाचं खाद्य आहे. इथे तो शब्द आहे. पोखरणाजी शाळेमध्ये गुरुजी शिकवायचे पूर्वी, ते व्याकरण असायचं आणि त्याच्यामध्ये क्रियापद. पांडेजी, क्रियापदाला कोणनी प्रश्न केला म्हणजे कर्ता आणि कायनी प्रश्न केल्यावर कर्म. मग दृष्टांत द्यायचे गुरुजी. रामा आंबा खातो, बरं का, फळावर लिहून द्यायचे बोर्डावर. रामा आंबा खातो. खातो हे क्रियापद आहे. आता क्रियापदाला विचारा कोण खातो? रामा, हा कर्ता झाला. काय खातो? आंबा, त्याचं कर्म झालं. म्हणजे कोणनी प्रश्न केल्यावर कर्ता आणि कायनी प्रश्न केल्यावर कर्म. रामा आंबा खातो यासाठी सांगतो मी. काळ आयुष्य खातो याच्यावर चालला अभंग पाठ आहे ना तुम्हाला. मी वायफट नाही, तिथं येण्यासाठी प्रवास चाललाय माझा. विठ्ठल. बस, रामा आंबा खातो जसं आहे तसं काळ आयुष्य खातो. आयुष्य हे काळाचं खाद्य आहे आणि काळाचे 3 प्रकार आहे पोखरणाचे. इथे 3 प्रकार घ्यायचे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. म्हणजे आतापर्यंत आपलं आयुष्य खाल्लं ना त्याचं नाव आहे भूतकाळ. सध्याचं आयुष्य खात आहे तो वर्तमान काळ. राहिलेलं नक्की खाणार आहे त्याचं नाव भविष्य काळ. आयुष्य खातो काळ कशाच्या बाबतीत? आयुष्य खातो काळ या बाबतीत सावधान. नाही तर सावधान शब्द सगळ्यांच्या पाठातला आहे. सध्या सीजन आहे. सावधान सावधान सावधान. आणि मग शेवटच्या सावधानला टाळ्या का वाजवतात लोक? ब्राह्मण मंडळीनं 5 वेळा सावधान म्हणूनही उभंच राहिलं म्हणून शेवटी टाळ्या. फसला का नाही? त्याच्या टाळ्या आहे. एकाच बाबाला सावधान कळाला, रामदास स्वामीला गेला तिथे सावधान. इथे जो सावधान आहे या बाबतीत इशारा आहे. आयुष्य खातो काळ सावधान जाणार आहे. देह 3 नाशामध्ये मोडतो. 3 लिंगातही चालतो. देहाच्या बाबतीत 3 लिंग आहे. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसक लिंगी. तो देह
पांडेजी हा पुल्लिंगी शब्द आहे. ते शरीर हा नपुसकलिंगी आहे. ती काया अर्थ एकच आहे, देह काया आणि शरीर. पण शरीर शब्द नपुसकलिंगी, काया शब्द स्त्रीलिंगी, देह शब्द पुल्लिंगी. तिन्ही लिंगातही चालतो आणि तिन्ही नाशात मोडतो. स्वभाव, आश्रय आणि परता. दुसऱ्यानं डोक्यात दगड घातल्यावर मेला याला परता नाश म्हणतात. यष्टीनं प्रवास करताना यष्टी पलटी झाली न मेला हा आश्रय नाश आहे. नाही यष्टीत मेला, नाही दगड घालून मेला तरी मेला हा स्वभाव नाश आहे. नाशिवंत स्वभाव आहे, नाशच चाललेला आहे. आपल्या लक्षात येत नाही हे शरीर तैसीच येयाची स्थिती, नासत जाय क्षणक्षणाप्रती, म्हणून येयाते मनती अश्वत्थगा. क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला आपल्या शरीराचा नाश होत आहे. अतिपरिचयामुळे आपल्या लक्षात येत नाही. लहानपणी शरीर असतं तसं तारुण्यात नसतं, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नसतं. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं नवीन माणूस सुद्धा म्हणतो, थांब रे पिंट्या एक पप्पी दे बाळा, है ना. असं कोणी म्हणतंय? आजोबा काय कायम गायतच असता भाऊ तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा नांदेडला. अरे कुठली पप्पी, म्हातारी नाही तोंड पाहत भाऊ, तर पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. नमस्कार. आपण तिकडे चाललो, याला स्वभाव नाश म्हणतात. स्वभाव. आपण हे पहा, एकानं हापूसचा आंबा आणला. इकडची गोष्ट सांगत नाही. हापूसचा आंबा आणला, आता खायला सुरुवात करावं तर दोन नातू शाळेत गेले नाही. म्हातारं चिकट होतं जरा. नातवाला शाळेत जाऊ देतो मग आंबा खातो. तिजोरीत ठेवला आंबा. काय अचानक काम आलं तर म्हातारं गेलं 3 दिवसासाठी बाहेर गावी. 4थ्या दिवशी आलं, तिजोरी उघडली, आंब्याची दुर्गंधी सुटलेली. 4 दिवसापूर्वी सुगंध सुटला होता, आता दुर्गंधी सुटली. त्या दिवशी पिवळा होता, आज काळा ठिक्कर पडला. म्हातारं रागीट होतं आणि जे खवळलं पुऱ्या परिवारावर. 3च दिवस बाहेर गेलो, वाटोळं करून ठेवलं आंब्याचं. मी मेल्यावर कसं होईल तुमचं? प्रत्येक म्हातारे असेच म्हणतात, मला एकदा मरून पाहू द्या, काय तुमचे कुत्रे नाही हाल खाणार. अरे कुत्रे हाल खाऊ का हत्ती? तू मरून तर बघ, तेवढी जागा वापरायला होईल. अरे 3 दिवस नव्हतो तर आंबा बिघडून ठेवला. शेजारचा त्याच्या वयाचा म्हातारा, काय झालं नाना? अरे तात्या 3च दिवस नव्हतो, आंबा बिघडून ठेवला. 4 दिवसापूर्वी सुगंध घेत आलो होतो आंब्याचा, आता दुर्गंधी सुटली. त्या दिवशी पिवळा होता, आता काळा ठिक्कर पडला. कुठं होता आंबा? तिजोरीत. कोण ठेवला? मीच ठेवला होता. आता तिजोरी कोणी उघडली? मीच उघडली. मग आंबा कोणी बिघडवला? अरे मग बिघडला कसा? अरे बिघडणं त्याचा स्वभाव आहे, नाशणारच आहे. तसं नाशिवंत स्वभाव आहे. शरीर जाता आघवे, म्हणून नाशिवंत देह जाणार आहे. किती सांभाळण्याचा प्रयत्न करा, जाणार. आणि म्हणून पश्चाताप, घटना घडून गेल्यानंतर, विचार घटना घडायच्या आधी, हे 2 शब्द मराठीतले लक्षात घ्या. घटना घडायच्या आधी केल्या जातो त्याला विचार म्हणतात, आणि घटना घडून गेल्यावर करावा लागतो त्याला पश्चाताप. पश्चाताप शब्दातच अर्थ आहे ना गुरुजी. पश्चात अधिक ताप, मग संधी झाला. पश्चातापचा संधी लंगडा त होता, त्याला डबल त लागला, झाला पश्चाताप. नाही तर पश्चात आणि ताप असे 2 शब्द आहे. पश्चात म्हणजे नंतर होणारा ताप, याचं नाव आहे पश्चाताप. म्हणजे घटना घडून गेल्यानंतर होतो तो पश्चाताप, आणि घटना घडायच्या आधी केल्या जातो तो विचार. त्याच्यात शांत डोक्यानं केल्या जातो. पोखरणाजी त्याला विचार म्हणतात. आणि डोक्याला हात लावून करावा लागतो त्याला पश्चाताप म्हणतात. शब्द सहज आहे. दर्शन आणि प्रदर्शन हे शब्द परिचयाचे आहे ना. मग फरक काय आहे?
ताट मानेनी बघायचं आहे ते प्रदर्शन आहे, खाली मान घालून करायचं आहे हे दर्शन आहे. तिथे शब्द तिथेच आहे, मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. अरे प्रदर्शन पाहायच्या वेळेला मान खाली घालायची नाही, ताट मानेने पाहायचं, त्याचं नाव प्रदर्शन. पण बाबांचं दर्शन घ्यायचं आहे औशेकर बाबांचं, तिथं छाती नाही काढायची, मुंडकं वाकवायचं, खाली मान घालून केल्या जातं, त्याचं नाव दर्शन आहे. ताट मान करून बघायचं आहे ते प्रदर्शन आहे. विठ्ठल तसं विचार आणि पश्चाताप. पोखरणाजी मला घड्याळ बघू द्या. बस आता काय 37 मिनिट राहिले आपले, बस सगळ्यांना माहिती आहे, मोठ्या साहेबांना माहिती आहे, ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. 10 वाजता तुम्हाला नमस्कार, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पश्चाताप आणि विचार शांत डोक्यानं, तो विचार आहे. डोक्याला हात लावून नाईलाजानं, तो पश्चाताप आहे. आणि विचाराला एवढं महत्व आहे, एवढं महत्व आहे. समाधान हे दुकानात मिळत नाही, लक्षात घ्या. समाधान नावाचं हॉटेल असू शकतं आणि ते समाधान वाचून तेवढेच आमचे ग्राहक तिथे जातात. ते आमचा वारकरी गेला आणि त्यानं जेवण केलं दाबून आणि बिल देताना समाधान बिघडून बाहेर आलं. कारण का गेला तर गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता आणि समाधान बिघडून आला. महिनाभर जेवला असता परिवार, तेवढं एका जेवणाचं बिल गेलं. तुला सांगितलं कोणी हॉटेल जायला? कोण नाही सांगितलं. मग का गेला? समाधान वाचून गेलो, बिघडून बाहेर आलो. समाधान हे दुकानात मिळत नाही. समाधानासाठी गरज आहे ती विचाराची. हे विचारावा विचारा वाचून न पविजे समाधान. पण विचार करताना मात्र प्रापंचिकाने ज्याची स्थिती खालावली त्याचा करायचा, बरं का साहेब. पारमार्थिकाने ज्याची उंचावली त्याचा करायचा, तर समाधान आहे. अरे मी 5च मिनिट देवाचं नाव घेतो तर मला एवढं समाधान आहे. औशेकर बाबा रात्रंदिवस भजन करतात, त्यांना केवढं समाधान. पारमार्थिकाने उंचावलेल्या स्थितीचा विचार केला तर समाधान आहे. प्रापंचिकानं ज्याची स्थिती खालावली त्याचा विचार करायचा. ज्याच्या पायात चपला नाही त्यानं सायकलवाल्याचा विचार केला की समाधान बिघडलंच. सायकलवाल्याने मोटरसायकलवाल्याचा विचार केला तिथं समाधान बिघडतं. मोटरसायकलवालं 4 चाकीचा विचार करतं तिथं समाधान बिघडतं. असं गेलं की समाधान बिघडतं. मग ज्याच्या पायात चपला आहे, का रे तोंड का उतरलं तुझं? चपला आहे पायात. मला तरी होत्या का? आताच कीर्तनातून आणल्या चोरून. अले का फुकट मिळालं तरी तोंड कसं उतरलं? सायकलवाला गेलं ना पुढं. जेव्हा चपलावालं सायकलवाल्याचा विचार करतं तेव्हा समाधान बिघडतं. मग ज्याच्या पायात चपला आहे ते पोर नीट बसवा पुढचं. ज्याच्या पायात चपला आहे त्यानं अनवाणी चालणाऱ्याचा विचार करावा की देवा हे बिना चपलाचं डांबरी रोडला पाय पोळत चाललं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं होतं, तुटक्या का होईना चपला गरीबाला मिळाल्या. असा विचार तिथे समाधान आहे.
ज्याचं मोडकं घर आहे ना त्यानं बंगल्यावाल्याचा विचार केला तर समाधान बिघडतं. मग फुटपाथवर झोपणाऱ्याचा विचार करा आणि मग सकाळी देवाचे आभार माना की देवा रात्रभर रोडच्या काठाला बिना अंथरुणा पांघरुणाचं मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना घर गरीबाला राहायला दिलं, असा विचार जीवनात आहे तिथे समाधान आहे. विठ्ठल विचाराला अनन्य साधारण महत्व. आपण पहा, एका राजाला ती सवय होती, त्यानं आपल्या राजवाड्यामध्ये एवढेच बोर्ड लिहिले होते पोखरणाजी, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. अख्ख्या राजवाड्यात बोर्ड तेवढेच. एक दिवस राजा शिकारीला गेला, राणीचं जेवण झालं, मुलाचंही जेवण झालं. एकुलता एक 25 वर्षाचा राजपुत्र आपल्या बापाच्या पलंगावर जाऊन झोपला. दुपारी अंगापिंडानं बापासारखाच होता. शाल पांघरून झोपला. 2 वाजता आईचं जेवण झालं, ती कॉटवर बसली वाचत, तिलाही डुलकी आली, कलंडली, लागली झोप. डोळ्यापुढे चित्र आणा, नात्यानं मायलेकराय, शाल पांघरून झोपला. तो 25 वर्षाचा राजपुत्र एकुलता एक, शेजारी झोपली त्याची आई आहे. योग शिकार करून राजा आला बरं का पांचाळ. झोपण्याच्या खोलीत गेला आणि दृश्य पाहिलं. काय कोणाची हिंमत आहे, माझ्या राणीसोबत परपुरुष. मुंडकच तोडतो त्याचं. खुंटीला तलवार होती, तलवार घ्यायला राजा गेला. त्याच खुंटीला बोर्ड टांगलेला होता, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. एवढेच वाचलं, तलवार हातात आहे. म्हणलं हे तर मरतय आता, पण आधी बघून तरी घेऊ कोण आहे. तलवार उजव्या हातात आहे आणि डाव्या हातानं शाल काढली. एकुलता एक राजपुत्र. तलवार फेकून दिली राजानं आणि बोर्ड डोक्यावर घेऊन राजमहालात नाचला. हा बोर्ड माझ्या जीवनात नसता तर मला वारसदार दिवा लावायला कोणी राहिला नसता. एवढं महत्व विचारायला. विठ्ठल आणि तो प्रत्येकाचा चाललेला आहे. बाजूला म्हणत असं ते दुसरं काही नाही. ते कशाला ढकलतं, तू बाजूला होणं थोडसा तिकडेच हो. साधी गोष्ट आहे. बहा आता तू थंडागार झाला असं उभा आहे त्याच्या पुढं 1 तास झाला तरी म्हटलं कूलर असून मला का फायदा नाही. आता लक्षात आलं हे कुंपण होतं. विठ्ठल विठ्ठल समाजाची नाडी तुकोबारायण वडकली पोखरणाजी. प्रत्येकाचा विचार चाललेला आहे. हा विचाराचं क्षेत्र वेगवेगळे असेल बरं का पोखरणाजी. विचाराचं क्षेत्र वेगवेगळे आहे, पण विचार करीत नाही सुगावेकर असा आळसी सुद्धा नाही. प्रत्येकाचा विचार चाललेला आहे. आता इथं कीर्तनाला आलेली माणसं, एखाद्याच्या डोक्यात येतं कुलूप लावलं होतं, ओढून नाही पाहिलं, कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसलं कीर्तनाला आणि विचार घरच्या कुलपाचा. म्हणजे प्रत्येकाचा त्याचं क्षेत्र वेगवेगळे असेल. ते माहिती आहे तुम्हाला. आळशी माणूस. एक कविता होती पूर्वी, त्याचं नाव गणपत वाणी, पाठ असेल तुम्हाला. त्याची सवय होती. ते विडी ओढताना काडी चावायचं आणि काडी चावत विडी ओढत आपल्या झोपड्यापुढे यायचं आणि मग विचार करायचं, पठ्ठा एक दिवस माडी बांधील. बिना माडीचं काडी चावून मेलं, नाही बांधली पण विचार. ती कविता आठवते ना मला. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, या जागेवर म्हणायचा मनासीच म्हणायचा, या जागेवर बांधील माडी. हे काडी चावून चावून मेलं, माडी नाही झाली पण विचार. ते म्हशीचा कळप चालला होता बरं का. त्याच्यात एक गोल शिंगाची म्हैस होती.
एकानं विचार महिनाभर केला, या शिंगात मुंडकं लटकल का. एक दिवस ती सगळ्या कळपाच्या मागं होती, गोल सिंगाची म्हैस. पोखरराजे हे नीट ऐका, कोणी नसल्याची खात्री केली, जे उडी मारली यानं म्हशीच्या शिंगात डोकं लटकलं. आता म्हैस म्हणजे काय, बेअकली जनावर, विश्वामित्राच्या फॅक्टरीतला माल आहे तो. वाव वाव वा करत जी उधळली डांबरीवर चौकात, तिथं मुंडकं, आणि त्याच्यातून हे खाली पडलं. याचं डोकं फुटलं. 50 माणसं चौकात भोवताल उभी झाली आणि रक्तबंबाळ झालेल्याला म्हटले का, म्हशीच्या शिंगात कुठे डोकं लटकवतात खरे. विचार तर केला पाहिजे होता. म्हणला 1-2 दिवस केला का, 1 महिना केला. अरे पण का डोकं फुटलं ना, डोकं फुटू दे म्हणला, पण संशय मिटला ना. मी का सांगतो, तुकोबारानं ओळखलं, आळसातला आळसी असला तरी त्याचा विचार चालू आहे. महाराज म्हणतात, बाबा रे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करताच ना. हो महाराज. अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यापेक्षा हे आमचे वारकऱ्यातले लाल बहादूर शास्त्रीच आहे. कुठून आवाज काढतय कोणास माहीत. हा ना, त्याची उंची पहा आणि आवाजाची उंची पहा. थोडं काय खात जा भाऊ. हा करणाजी आहे का नाही. ही सगळी गुणीजन मंडळी, सुंदर नियोजन केलं, काही काट कसर नाही. ते आपल्यासोबत हरिभाऊ जे आलते ना, पावडे पटेल, पावडेवाडी आहे का. हा मोठा अधिक मासात सप्ताह केलता त्याने. पुरणपोळी वा वा.
कोणता ना कोणता विचार करताच ना. महाराज म्हणतात अरे कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा हाची करावा विचार. अभंग लक्षात आला तुमच्या. पण खाली शब्द आहे क्षणक्षणा. क्षणक्षणा म्हणजे एकही क्षण न डावलता. क्षणक्षणा हाची करावा विचार. पण हाची करावा विचार म्हणजे नेमका काय? आता 22 मिनिट आहे. नेमका काय? तरावया पार भवसिंधू. महाराज अहो हे निरर्थक विचार करायची गरज काय? म्हणजे आम्ही शिकलेली मंडळी आहो. मग भवसिंधू नाहीच तर तरण्याचा विचार करायचं कारण काय? असता तर नकाशात नसता का? हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, तुमचा भवसागर, नवसागर सुद्धा आहे. भवसागर आहे का? अरे भाऊ तो नकाशातला नाही. भव शब्दाचा अर्थ संसार होतो आणि सागर शब्दाचा अर्थ समुद्र आहे ना. अरे मग संसाराला समुद्र का म्हटलं? याचं कारण आहे समुद्रामध्ये किती गॅलन पाणी याचा अंदाज घेता येत नाही, तसं संसारात किती क्विंटल दुःख याचं मोजमाप करता येत नाही. म्हणून संसाराला समुद्र म्हटलेला आहे. संसार हा समुद्र आहे. पोखरणाजी आता हे नीट आहे का? संसार समुद्र आहे, आपण मासे आहो. काळ हा कोळी आहे आणि जंजाल हे जाळं आहे. 4 गोष्टी कळल्या की अभंग सुटलाच. संसार सिंधू रूपेन मीन रूपेन मानवा, जंजाल जाल रूपेन काल रूपेन धीवराहा. तुम्ही आम्ही सगळे मासे. संसार हा समुद्र, जंजाल हे जाळं आणि काळ हा कोळी. अरे का संसाराला समुद्र म्हटलंय, आपल्याला मासे म्हटलंय. जंजाल म्हणजे जाळ आहे आणि काळ हा कोळी आहे आणि तो जवळ आलेला आहे. काळाला जवळी ग्रासा